सावकारांचं विचारायचं म्हणून मी निंगापूरपर्यंत जाऊन आलो. सावकारांच्या विषयी माहिती घ्यायची, तर तिथं जाऊन सुद्धा मला माहिती घ्यायला मिळाली. त्यामुळं सगळ्यांच्या मुलाखती झाल्या. म्हणजे प्रत्येकाच्या घरात गेल्यावर कोण ना कोणत्या घरातलं भेटतंय, घरातली माहिती सांगतात, किंवा ते आता हयात आहेत ते बोलतात तुमच्यासारखे, त्यांनी स्वतः सांगतात. पण सावकारांचं सांगणार कोण? मग घरी जाऊन सुद्धा मला ती माहिती मिळाली नाही. शेवटी आता आपला बोलता बोलता इथं विषय निघाला, म्हणून म्हटलं आता शेवटी तोच करून घ्यायलाय सगळं. बरोबर. त्यानंच आदेश दिला, संतोष जा इथं हे तुला मिळते म्हणून. असं झालं, असं काय झालंय. बरोबर. तुम्हाला अधिकार आहे तो सांगण्याचा, होय. तुम्ही अगदी घनिष्ठ आहात. बरोबर. सावकारांच्या एक सगळ्यात मोठं नाव घेतलं जाते, म्हणजे मामांच्या हयातीत. होय होय. सगळ्यात मोठं म्हणजे यंकाप सावकार म्हणजे त्यानं लिंगापूरचे त्याने हा तिंचं आणि बाळूमामाचं हा ओळख झालं कसं, अचानक बाळूमामा विजापूर भाग सोडला आणि त्या लिंगापूर गावात गेलं. आणि गेल्यानंतर तिने 4 जण भाऊ, एक हनुमंता आणि यंकाप सावकार आणि यल्लापा हनुमंता, असे एक 4 जण भाऊ होते. त्यातला रामण सावकार म्हणून होता, तो जरा वांड होता, कुणाला धनगरला कडला येऊ देत नव्हता. त्यावेळेला त्यांचं जाली म्हणून एक शेत आहे, जालीत म्हणून, जाली म्हणून एक शेत आहे तिथं. मग ते जालीकडे ते आपली बाळूमाची शेरडं मेंढरं गेल्यानंतर तिने एक कमीत कमी 3-4 शेळ्या बांधून घातल्या. बांधून घातल्यानंतर मग बाळूमामा एकानं माणूस पाठवला, सोडलं नाही. नंतर दुसऱ्याला पाठवला, सोडलं नाही. स्वतः बाळूमामा गेले. बाळूमामा गेल्यानंतर त्यावेळेला यंकाप सावकार खुर्चीवर बसून होता. मग ते यंकाप सावकारला म्हटला, माझी शेरडं जरा सोडा बाबा. मग त्यावेळेला ते बाळूमामा, त्याला कोण आहे याला कळनाच यंकाप सावकारला. जे रूपच येगळं बगळं येगळं तगळं दिसा लागलं. ही काय वेगळंच दिसतोय हो. अरे रामाना सोडून द्या, ते बाळूमामाचे शेरडं आहेत, सोडून दे म्हटल्यानंतर तिनं सोडून बी दिला. सोडून दिल्यानंतर ते काय बाळूमामा कोण देवरेशी म्हणणार, कोण देव म्हणणार, कोण बाळू धनगर आहे म्हणणार, असे एक धनगरच आहे म्हणणार, अशी ते बाळूमामाचा त्याचा एक पडला. मग ओळख पटल्यानंतर आपण एकानं मेंढर बसवायला यंकापांना सुरू केला. मामा आमच्यात एकदा या, तुम्हाला काय असेल ते देता. मग त्यावेळेला त्याने काय पैसे वगैरे देत नव्हतं, कन्याला ज्वारी देत होतं आणि गोड्याला कडबा देत होते. बाळूमामाची कमीत कमी 22 गोडी होती. मग त्यावेळेला 22 गोडी असताना त्या 22 गोड्यासनी चारा ते यंकापांना देत होता आणि कन्या भरडून आणून ते तळावर टाकत होते. मग ते कन्या देत होते, असे खाईत होते, पेत होते, सगळं व्यवस्थित. मग बाळूमामा कोण आहे त्याला यंकापणाला पटला आणि बाळूमामाचा सेवा करायला लागला. आणि अचानक एक वर्षी पाऊस नव्हता. पाऊस नसल्यानंतर मग मेंढरासनी चारा नाही. चारा नसल्यामुळं मग त्याने काय केला, एक ट्रक भरून आपल्या बडमीतली कडबा भरून दिला. यादवाडच्या मिलमध्ये नेऊन त्या यादवाडीच्या मिलमध्ये बुकना करून आणले. बुकना करून ते मेंढरासनी घेऊन आला पोती भरून. मग ते दगडावरनं कुठनं ते इकडं तिकडे ते घालायचं, ते मेंढरासनी हे करायचं, चारा घालायचं. मग मी सावकार म्हटलं, ही एवढं ते खायला पोटाला घालता, ही सगळं तुडवून राड करतात, त्यांचं पोट भरत नाही, काय नाही, आणि उगाच कशाला. मग ते काय म्हणाला, सिद्धापा तसं नाही म्हणाला. आज एक माणूस जगायचं झालं तर आंबील पेलं की कसं माणूस जगतंय, आज ही आंबील म्हणून समजायचं. आज ही जगले, 4 दिवस आम्ही ही केलं, आता पाऊस पडला, परत चारा झालं तर मेंढरा नीट होतील. आज एकानं हे झाले, बाद झाले, परत आणि चारा झाल्यानंतर तयार होतील, म्हणून आता 4 दिवस ते तयार करायचं, त्यांना जगवायचं प्रयत्न सगळेजण करायचे आहे. म्हणून त्यानं कडबा बुकना करून आजपर्यंत कुठल्या माणसानं ते बकऱ्याशने चारा दिला असेल, गहू दिला असेल, तांदूळ दिला असेल, आणि किंवा एकानं मक्यात वल्ल्या मक्का चारला असेल, किंवा शाळू चारला असेल, गहू चारला असेल, खरं कडबा बुकना करून घातलेला माणूस म्हटला तर एक यंकापणा. आणि यंकापणा असं, एक वर्षी दुष्काळ पडलं, आपल्या गावात मेंढरं होती, त्या मेंढरात आला आणि एकादश केला, द्वादश केला. मग ते पाठवायला म्हणून मी त्याला घराकडे गावाला पाठवायचं म्हणून आपल्या स्टँडवर घेऊन आलो. स्टँडवर घेऊन आल्यानंतर
मग काय लोक म्हणायला ते बसलेला माणूस कोण आहे, कुठला आहे, असं ते एका माणसाला आमच्या गाववाल्याचं एक पोरग बकरी राखून गेलेला होता. मग त्या पोरग्याला विचारल्यानंतर तो यंकप सावकर आहे. यंकप सावकर म्हणजे काय, ह्योच काय यंकापा म्हणतात, ह्योच काय, असं चर्चा चालू होतं. आणि तिच्या कानावर पडला. कानावर पडल्यानंतर तो म्हणाला, काय यंकाप सावकारला बघायचं असलं तर आत्ताच बघा रे, पुन्हा तुम्हाला बघायला मिळत नाही, असं तिनं बोलला. बोलल्यानंतर परत तिनं पुढच्या एकादशी येऊपर्यंत त्याला जास्त झाला आणि बरोबर तिनं पुढच्या एकादशी येऊपर्यंत म्हणजे तिनं मरण पावला. असं यंकाप सावकारा म्हणजे आज माझ्या वाटणीला तो दुसरा बाळूमामाचा असं होता आम्हाला वाटत होता. आणि चालण्यात बोलण्यात पद्धत ते तिचं एकच होतं. आणि बाळूमामा आशीवपर्यंत त्या लिंगापुरात 2 भाकरी आणि एवढं भात घरातनं आणि यंकापण्णाच्या हातानंच तिथं पोच होत होतं. का, कुणाच्या दुसरं नेऊन चालत नव्हतं, पोरांच्या हातात देऊन चालत नव्हतं, बायांच्या हातात नेऊन चालत नव्हतं. आणि बाळूमामाची बकरी किलोमीटर असून दे, 4 किलोमीटर असून दे, यंकापण्णा चालतच जाणार आणि चालत जाऊन तिथं ते देत होता जेवण. एक दिवशी असं झालं, बाळूमामाला मोठ्यानं पाऊस पडायला लागला. 8-10 दिवस पाऊस धो पडायला सुरुवात झालं. मग त्यावेळेला एक पचमीचे सण म्हणून मोठे करतात कर्नाटकात, आणि महाराष्ट्रात एक दिपावळीचे सण म्हणून मोठे करतात, आणि लाडू चोडा म्हणजे ते दिपावळीचे सण, आणि कर्नाटकात एक लाडू म्हटलं तर एक पचमीच्या वेळेला मोठे करतात. मग त्यावेळेला ते कोण पोत्यानं लाडू होती, पोत्यानं लया होते. कारण 8-10 दिवस पाऊस लागला, पोरांनी काय 2-2 लाडू खायची, लया खायची. आणि गावातनं कवा तर कन्या आलं तर ठीक आहे, नाही नसलं तर नाही आहे, अशी पोरं उपाशी बी राहायची, कोण आणून दिलं तर खायची. खरं बाळूमामाला तेवढ्या पावसातनं आणि राडीतनं कमीत कमी त्या गावाला, आणि एक तंगेव सावकारती म्हणून शेत आहे, त्या शेतापर्यंत म्हणेल तर कमीत कमी 3 किलोमीटर तर होईल असं माझ्या अंदाजानं. त्या तेवढा ते राडीतनं आणून त्यानं जेवण 2 टाइम यंकापण्णा बाळूमामाचं पोचवत होता. आणि एक दिवशी असं झालं, लई पाऊस झाला, त्यांची मालकीन भाकरी बांधून दिलं देवाला, आणि ऑफिसमध्ये आला, जरा पाऊस कमी होऊन दे म्हणून खुर्चीवर ते गटलं ठेवला, बसला. बसल्यानंतर आता मग कमी येईल म्हणून बसला, तरी बी ते पाऊस काय कमी आलेला नाही. मग तिथंच जरा झोप लागला, आणि 12 वाजलं तर बी ह्याला त्याला जागा झाला नाही. आणि बाळूमामा हिचा 11 वाजेपर्यंत वाट बघितला. अरे यंकाप्पा बी काय आज काय टांग दिला, काय आज काय मला काय भाकरी आणला नाही, काय करायचं म्हटला. एक मारुती भोसले म्हणून त्या आचारी होता, त्याला मारुत्या इकडे ये रे म्हटला. आणि तो मारुती भोसले आला तिथं. का मामा म्हणाला, अरे काय रे, ते यंकाप्पा बी टांग दिलाय की रे आज, काय पोटाला काय नाही, आता काय करायचं, काय तर एकानं वाळली तुकडा एकानं असलं तर बिराडातलं घेऊन ये जरा खाऊ म्हणाला. मामा सगळी बिराड सगळे मी जाडून ठेवलेलं आहे, आणि काही नाही, 8 दिवस लागते, पाऊस लागालय, आणि मी काय आणून देऊ म्हणाला. मग बघ रे, एकानं तुकडा मिळाला तर एक पाण्याचा आधार म्हणून, पोटाला आधार पाहिजे ना, हे अन्न आणि पाणी नसलं तरी जगल कसं म्हटला. आणि त्याला आणायला लावला. काय मामा सांगतोय म्हणून ते बिराड ताडपत्री उचलल्यानंतर एक अर्धी भाकरी त्याला मिळालं, ती बी वाळली तुकडा. किती दिवसाचं होतं कुणाला धावते, कवा पडलेलं होतं कुणा. मग त्यानं ते मारुती ते हातातनं घेतला आणि बाळूमामाकडे आला. ते रडतच घेऊन आला. रडत घेऊन, का रे मारुत्या रडतोस म्हणा लागला. अरे म्हणा लागला, का रडतोस रे म्हणताना, मामा मी कुठं तर पाप केलं, या पापीच्या हातानं ही तुकडा तुम्हाला द्यायचं. तुम्ही 3 लोकांचा देव आहेसा, तुम्ही साक्षात भगवंत आहेसा, परमात्मा आहेसा, आणि माझ्या हातनं तुम्ही वाळलं तुकडा तुम्हाला द्यायचं म्हणजे कशी, मीच पाप केलो असं तिनं रडा लागला. तसं नाही रे मारुत्या, चालायचं ते, आपल्याला पोटासाठी जगायचं आहे ना म्हटला. आणि ह्यात जरा चटणी घाल म्हणाला. आणि मग त्या मारुतीनं आणून त्यात जरा चटणी घातला. चटणी घातल्यानंतर, अरे ह्यात तेल जरा घाल की रे म्हटला. मामा तेल सगळं संपलेलं आहे, डबा मोकळा आहे. मग पाऊस असं पडत होतं, मग ताडपत्रीवरनं पाणी गळत होतं. मग ते पाणी जरा ते बाळूमामानं हातातनं पाणी घेतलं आणि ते चटणीत खालीवला, आणि ते अर्ध्या भाकरी खाल्ला. आणि ते बाळूमामानं ते झोपायला चालला. मग त्यावेळेला ते मारुती म्हणा लागला, मामा तुम्ही एवढा देव असून तुम्हाला वाळला तुकडा खायचा वेळ आला. मग मामा म्हणतोय,
अरे आल्याला वेळ काढायला लागते, पुढं चांगला वेळ येईल, खरं आता ते वेळ आल्याला काढायला लागते म्हणाला. मग तसं ती जीव असला तर बी सुद्धा तिने वेळ काढला. मग आपल्याला पण पुन्हा आपल्याला पण वेळ आला, ते प्रत्येकाला वेळ काढायला लागतं. आणि ते वेळ काढल्यानंतर चांगलाही वेळ आज येईल, पुढे येईल. आणि ते यंकापण्णा सकाळच्या पाऱ्यात आला भाकरीचं गटलं घेऊन. काय रे यंकापा, मला रात्री टांग दिलास म्हणाला. नाही मामा, मी ते गटलं भाकरीचं गटलं घेतलो, खुर्चीवर बसलो आणि तिथंच मला झोप लागला, म्हणून मी रात्री माझं चुकलं आणि त्या चुकल्याला माफ करा म्हटला. आणि असे ते बाळूमामाचा भाकरी तिनं आणला, सेवा केला. आणि त्यावेळेला बाळूमामा म्हटला, अरे यंकापा, आता तुझं आणि माझं भेट वैकुंठला म्हणून सांगून, हा तुझं आणि माझं भेट वैकुंठला म्हणून सांगितला आणि आदमापूरला निघून आलं. बाळूमामा समाधी घेतलं. मामांनी स्वतः म्हणजे त्यावेळेस सांगितलं की वैकुंठाला तुझ्या आणि माझी भेट आता वैकुंठातच. वैकुंठात असं म्हटले. म्हटल्यानंतर यंकापण्णाच्या घरात आजपर्यंत त्यांचा भावाचा मुलगा आहे पुंडलिक सावकर म्हणून. आज त्याने ते यंकापण्णा त्याला त्या पुंडलिकला बोलवून सांगितला, अरे पुंडलिका, आजपासून बाळूमामाचा कारभार मी करत आलो अशीपर्यंत, काय पार थोडं आता हितनं मोर दुसऱ्यासनी झेपत नाहीत. कोण वकील आहे, कोण मास्तर आहे, कोण हे आहे, कोण शेती करतोय आणि कुणाला झेपत नाही. आणि तू आजपासून बाळूमामाचं काम कानावर पडलं, जबाबदार घेऊन ते काम कर म्हणून पुंडलिक सावकारला तिनं सांगून वारले.